हा? गाडी घ्यायची आहे. कोणाला? आम्हाला. तर मित्रांनो संध्याकाळचे 5:30 वाजत आले आणि संध्याकाळचं असं वातावरण आहे बघा. पूर्ण आता पाऊस येईल अगदी 5-10 मिनिटामध्ये. माऊलीच्या मामाला घ्यायची ब्रेझा गाडी, नवीन शोरूम गाडी, नवी करकरीत गाडी घ्यायची. तर आता आम्ही सर्व आता शोरूमला चाललोय निफाडला. तर तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो कुठली गाडी आहे, कुठला कलर आहे. तर चला या गाडीमध्ये कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा राहुल आहे, राहुललाच घ्यायची आहे ब्रेझा गाडी. तर इकडे बघा माऊली आहे, पाठीमागे बघा कोण कोण आहे. माऊलीची मम्मी थांबली घरी. पेढे घेऊन या. आता आम्ही निघालोय शोरूमला. तर ही आपली गाडी बघा वॅगनआवर. तर यामध्येच मी पण चाललोय आता. खंडराव महाराज की. तर आता मित्रांनो आपण शोरूमला गेल्यावरच कळेल का कुठल्या कलरची गाडी चॉईस केली राहुलने. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या गोदावरी नदीमध्ये तर फुल पानवेलीच आली, त्याच्यामुळं पाणी कुठंच दिसत नाहीये. कोणी म्हणू शकत नाही नदी आहे. अशा पद्धतीची परिस्थिती झाली आहे गोदावरी नदीची. इकडच्या साईडला आहे पाणी बघा काही. मामाला गाडी घ्यायची, त्याने दिवसापर्यंत गाडी नाही घेऊन. हा ना, ही गाडी आहे ना आपली, हा ती तिथेच ठेवायची आहे. तिथंच ठेवायची शोरूमला. हा. तुला कोणती गाडी आवडते? वाईट. आपण कोणती? वाईट. आता आम्ही चांदोरी गावात थांबलोय. आधार कार्डची झेरॉक्स मारायची आहे. तिथं शोरूम वाल्यांना आधार कार्डची झेरॉक्स द्यायची. चॉकलेट द्या. इकडे जरा पाऊस चालू झालाय थोडासा ना. आपल्याकडे काहीच पाऊस नाही. तर मित्रांनो हे आलंय बघा मारुती सुझुकीचं शोरूम. तर या ठिकाणाहून घ्यायची आपल्याला ब्रेझा गाडी. तर निफाड जवळ आहे शोरूम शान कार्स. हो आपली वॅगनआवर सुद्धा या शोरूम मधूनच घेतली होती. तर आता राहुललाही या शोरूम मधूनच गाडी घ्यायची. सकाळपासून त्याचं कागदपत्रांचं काम चालू होतं आणि घरी देवाचा कार्यक्रमही चालू होता. तर आता सर्व शोरूम मध्ये गेले. मी पण चाललोय आता शोरूम मध्ये. तर बघा या ठिकाणी मारुतीच्या भरपूर गाड्या आहे बघा. आपल्याला कोणती गाडी ती? ब्रेझा. अरे ती स्विफ्ट गाडी, स्विफ्ट. आपली कोणती गाडी दाखव. हा दाखव बरं. तर माऊली दाखवणार आहे आपण कोणती गाडी घेतली ते. बघूया त्याची चतुराई. कोणती गाडी आपली ही? तर बघा माऊलीने बरोबर ओळखलं की अशीच आहे आपली गाडी वॅगनआवर. आणि ही CNG आहे. तर आपली पेट्रोल आहे. ही एस्प्रेसो गाडी, एस्प्रेसो. पाणी द्या. इथं नाही नाही CNG भरतं इथं. CNG गॅस. पेट्रोलचं इकडे राहतं. इकडे तुला दाखवतो मी. हे बघ या ठिकाणी असतं पेट्रोल डिझेलचं. तर शोरूमच्या पाठीमागे इकडे गाड्यांची सर्व्हिसिंग केली जाते. हे बघा या ठिकाणी भरपूर गाड्या आलेल्या आहे सर्व्हिसिंगसाठी. इकडे सर्वांसाठी चहा आणलाय, गरम गरम चहा. बाहेर पाऊस चालू झालाय. हार आणायला जायचं आपल्याला. हळूहळू पळू नको. निफाडला चाललोय. निफाड इथून साधारण 1-1.5-2 किलोमीटर आहे. त्या ठिकाणाहून मोठा हार आणायचा आहे गाडीसाठी. पावसाने बरं आहे मनावर धरलं बा आता. भाऊ हार झालाय का? द्या बरं. आता आम्ही हार घेतलाय. तर चला जाऊया शोरूम कडे. मित्रांनो आम्ही आता गाडीला हार घेऊन आलोय निफाडवरून. तर आता शोरूमला पोहोचलोय बघा. आणि जी राहुलची गाडी आहे ब्रेझा ती पण आता या ठिकाणी आलेली आहे. ती पण तुम्हाला दाखवतो मी आता. तर आता बाहेर पाऊस चालू झाल्यामुळं या शोरूम मध्ये पण आता आहे ना अशी घाण व्हायला लागली. तर हे बघा ही समोरची जी गाडी आहे ती आहे 1500 cc ब्रेझा गाडी. तर हीच गाडी बुक केली आणि हीच गाडी आपल्याला घेऊन जायची. आणि या गाडीसाठीच आपण हार आणायला निफाडला गेलो होतो. आवडली का? आणि इतकी जबरदस्त आहे बघा हे सीट कवर वगैरे एक नंबर आहे. बैठक पण एक नंबर जबरदस्त अशी बैठक आहे. या गाडीला सनरूफ नाही आहे. तर नाशिकला गेल्यानंतर सनरूफ पण या गाडीला आम्ही बसवणार आहे. तर मागची सीट पण बघा किती भारी आहे का नाही. या गाडीची ही डिक्की आहे. आणि ही गाडी ना प्युअर पेट्रोल गाडी आहे.
CNG गाडी नाही आहे ही. CNG का नाही घेतली तर CNG एकतर लवकर मिळत नाही. ही गाडी ॲक्सेसरीज टाकून केवढ्याला जाते इथं शोरूमला? शोरूमला ॲक्सेसरी म्हणजे आपल्याला जेवढे टाकायची तेवढी टाकायची. हां 50,000ची टाकायची. असं आपण केवढ्याला जाते गाडी अंदाजे? 12 लाखापर्यंत कॅश घेतली तर. कॅश घेतली तर. बघा साईड लुक पण बघा या गाडीचा किती भारी आहे, जबरदस्त आहे का नाही? तर माझ्यासाठी या ताईंनी आणलाय गरमागरम चहा आहे बघा. तर मित्रांनो या चहा प्यायला. पप्पा हा तुमच्या गाडीतून त्यांच्या गाडीत जायचंय का? नाही रे बाबा, आपली गाडी इथं कुठे ठेवितो? गाडीत बसून पाहना. गाडीत बसून पाहू? हं. थांब ना, त्यांची साफसफाई होऊ दे ना. हा चेसी नंबर आहे का इथं? कशी आहे बैठक? बैठक एकदम मस्त आहे, मोकळी टाकली एकदम. आहे का नाही? एसी बी त्या गाडीत. आहे का? चला आपण गाडीत बसूया आता. गाडीमध्ये पहिल्यांदा बसतोय ब्रेझामध्ये मी. तर या गाडीमध्ये पुढे पण AC आहे आणि या ठिकाणी पण AC बघा. म्हणजे पाठीमागं कोणी बसले तर त्यांच्यासाठी पण आहे AC, काही टेन्शन नाही. आता या गाडीला इथं रेबिन बांधले आता या ठिकाणी. एकदम करकरीत इंजिन आहे ना, कुठं धूळ सुद्धा नाही त्याच्यामध्ये. राहुल मामानी कोणती गाडी घेतली? रेजा. आपल्या गाडीचं नाव काय आहे? हा आपल्यासारखी गाडी, या गाडीचं नाव काय आहे? अव्वा, याला कोणतं नाव म्हणतात माहिती का? कोणतं? याला आहे ना पप्पाची गाडी ना. माऊलीला आहे ना या गाडीचं नावच माहित नाही. कुठे गाडी दिसली रस्त्याने का तो म्हणतो पप्पाची गाडी. तर आता या गाडीवर नाव आहे बघा इथं वॅगनर. त्याला म्हटलं काय नाव आहे, तो म्हणतो पप्पाची गाडी. फायनली ब्रेझा गाडीवर हार पण टाकण्यात आलाय आणि आता ओवळायचं काम चालू आहे या ठिकाणी. टाकून ठेवायचे कोणाला काय कलर कोणती गाडी मग टाकायची आणि लगेच काढायची. झाकायची का गाडी? हा. आता ही ब्रेझा गाडी ह्या कपड्याने झाकलेली आहे. आता तिचं ओपनिंग करणार आहे आता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शोरूम वाल्यांनी आम्हाला एवढी मोठी चावी दिली, मी हैराण झालो ती चावी पाहून. तुम्हाला दाखवतो चावी. चला निघायचं घरी आता. हो झाली गाडी एकदाची आपली. नंबर कधी येईल गाडीला? नंबरला 8 दिवस लागेल. उद्या नंबर संध्याकाळी. लगेच चलू उद्या संध्याकाळी. गाडीचा नंबर. तुमचं काय नाव? सोपान बोडके. काय करू राहिले? काय नाही, गाडी घेतली ना कोणती? ब्रेझा. तर मित्रांनो आता बाहेर पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये आता राहुलने घेतली त्याची गाडी आहे बघा. राहुल बसलाय पुढे. हे बघा गाडीमध्ये कोण कोण बसलेलं आहे बघून घ्या आता या ब्रेझामध्ये. पाठीमागे माऊली, तू या गाडीत बसतो का? हा. साई पण इकडेच बसलाय बघा. आवडली ती गाडी. बाय बाय. बर बाय बाय. तुम्ही जा पुढे, मी येतो पाठीमागून. ना तर मित्रांनो फायनली राहुलने ही ब्रेझा गाडी घेतली 1500 cc आणि निफाडच्या या शोरूममधून घेतली आहे. तर राहुलच्या जीवनातला आजचा दिवस म्हणजे खूप आनंदाचा क्षण आहे. तर आपली गाडी या ठिकाणी उभी आहे. माझ्यासोबत आहे सोन्या. तर आम्ही दोघं जातोय आपल्या आपल्या गाडीमध्ये. पुढे गाडी. गाडी येऊ राहिली. ती येऊ राहिली ती का? हा तर मित्रांनो या पेढे खायला.